नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत। 10,000 पेक्षाही जास्त जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे। पदवीधर असलेला प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहे। म्हणून जर तुमच्याकडे कोणत्याही फील्डमध्ये डिग्री असेल तर तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरून टाकायला पाहिजे। या जाहिरातीबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण आजची जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजे बघा IBPS मार्फत ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये पदाचे नाव बघा, पदाचे नाव आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएट। ठीक आहे, यासाठी भरती परीक्षा आयोजित होणार आहे। फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे 1 तारखेपासून। या महिन्याच्या 1 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर एग्जाम डेट बघा, एग्जाम तुमची सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्याही तारखेला तुमची परीक्षा आयोजित केल्या जाऊ शकते। आता समोर बघा, सर्वात आधी एज लिमिट बघा, 20 वर्षापासून तर 28 वर्षापर्यंतचे विद्यार्थी या परीक्षेचा फॉर्म भरू शकतात। यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरींसाठी एज रिलॅक्सेशन सुद्धा राहत असते। SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्षे एज रिलॅक्सेशन, OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षे एज रिलॅक्सेशन, PWBD विद्यार्थ्यांना 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे मिळणार आहे। ओके, त्यानंतर एक सर्व्हिसमॅन आणि इतर जे एज रिलॅक्सेशन आहे ते तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। यामध्ये काही जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्वालिफिकेशन मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की तुमच्याकडे डिग्री असेल कोणत्याही फील्डमध्ये तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। याशिवाय बघा, तुम्हाला लोकल लँग्वेज येणे गरजेचे आहे। ज्या स्टेटमध्ये तुम्ही फॉर्म भरून राहिलेले आहे, वेगवेगळ्या स्टेटमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता, परंतु सध्या परिस्थितीमध्ये तुम्ही लक्षात ठेवा की ज्या राज्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहात तिथली लोकल लँग्वेज येणे तुम्हाला गरजेची आहे। म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरणार आहात, तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थी महाराष्ट्रात फॉर्म भरतील तर तुम्हाला मराठी येणे गरजेचे आहे। ठीक आहे, याशिवाय कोकणी असेल, ओके, इंग्लिश असेल, या लँग्वेजेस सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत। ओके, आता समोर बघा, कम्प्युटर सर्टिफिकेट असणे तुमच्याकडे कंपल्सरी आहे। कम्प्युटर सर्टिफिकेट म्हणजे MSc IT असेल तरीसुद्धा चालणार आहे। ओके, तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी MSc ITचा कोर्स केलेला असेल किंवा बघा BSc केलेलं असेल, ज्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर सायन्स एखादा विषय असेल तरीसुद्धा चालेल, किंवा तुम्ही IT किंवा कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग केलेलं असेल किंवा BTech केलेलं असेल तरीसुद्धा चालणार आहे। ओके, कुठल्याही प्रकारचे कम्प्युटर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, आता बघा, एक सर्व्हिसमॅन विद्यार्थ्यांसाठी तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। आता समोर बघा, याशिवाय बघा, जॉईनिंगच्या वेळेस तुमची जी क्रेडिट हिस्ट्री आहे बँकेची ती क्लिअर असणे गरजेचे आहे। सिबिल स्कोअर वगैरे असेल तुमच्या, ओके, तर तो बघा रिक्वायर्ड तुमच्याकडे सिबिल स्कोअर असणे गरजेचे आहे। परंतु हे सर्व जॉईनिंगच्या वेळेस आहे, परीक्षेचा फॉर्म भरताना तुम्हाला काही गरज नाही। आणि जर हे तुमचं प्रॉपर नसेलही तरीसुद्धा जर तुम्ही NOC घेऊन आले लेंडरतर्फे, ओके, लेंडरतर्फे जर तुम्ही NOC आणली तरीसुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही। ओके, आणि फॉर्म भरताना तुम्हाला कुठल्याही प्रकारे क्रेडिट हिस्ट्री वगैरे क्लिअर त्यांनी मागितलेली नाही आहे, म्हणून तुम्ही फॉर्म भरताना टेन्शन घेऊ नका। जॉईनिंगच्या वेळेस याबाबत तुम्हाला लक्ष ठेवणे गरजेचे राहणार आहे। ओके, आता समोर बघा, अप्लिकेशन फीज बघा, SC ST PWBD ESM DESM कॅन्डिडेट करिता 175 रुपये फीज आहे। आणि इतर जे आहेत OBC ओपन, ओके, OBC ओपन EWS या विद्यार्थ्यांसाठी 850 रुपये फीज आहे। ओके, महिलांना सुद्धा जे कॅटेगरी वाईज आहे त्यानुसारच तुम्हाला फीज भरायची आहे। महिलांना फीजमध्ये एक्झम्पशन देण्यात आलेलं नाही। तुम्ही SC ST महिला असाल तर तुम्हाला 175 रुपये भरावे लागतील। तुम्ही ओपन OBC EWS महिला असाल तर तुम्हाला 850 रुपये भरावे लागतील, ज्याप्रमाणे मेल कॅन्डिडेट्स भरणार आहेत। ओके, आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्ट्रक्चर तुमचं काय राहणार आहे। एक्झाम स्ट्रक्चर प्रिलिममध्ये मी तुम्हाला आधी सांगून देतो। तुम्हाला प्रिलिममध्ये 3 विषय राहणार आहेत, इंग्रजी, मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग। इंग्रजीसाठी 30 प्रश्न येणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नावर 1 गुण राहणार आहे। अशा प्रकारे 30 प्रश्नांवर 30 गुण राहणार आहेत। मॅथमॅटिक्सवर
35 प्रश्न येणार आहे, रिझनिंगवर सुद्धा 35 प्रश्न येणार आहे आणि 35 गुण अनुक्रमे यावर राहणार आहेत. प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 20 मिनिटांचा स्लॉट मिळणार आहे आणि 60 मिनिटे तुम्हाला टोटल आहेत आणि 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. ओके, आणि तुमची परीक्षा जी असेल 100 गुणांची असेल. ठीक आहे. याशिवाय बघा, भाषा, इंग्रजी भाषा इंग्रजीमध्ये राहणार ऑब्वियसली, आणि मॅथमॅटिक्स बघा, मॅथमॅटिक्स इंग्लिशमध्ये राहणार प्लस तुमची लोकल लँग्वेज राहणार. रिझनिंगसुद्धा इंग्लिशमध्ये राहणार प्लस तुमची लोकल लँग्वेज राहणार. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. याशिवाय निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे 0.25 मार्क. ठीक आहे, म्हणजे 1/4. आता समोर बघा, मेनसाठी बघा, मुख्य परीक्षेसाठी 4 विषय तुम्हाला राहणार आहेत. यामध्ये फायनान्स अवेअरनेस आहे. ओके, GK असते फायनान्सशी रिलेटेड. त्यानंतर इंग्रजी राहणार आहे, रिझनिंग राहणार आहे आणि मॅथमॅटिक्स राहणार आहे. इंग्रजी विषय सोडला तर बाकी सर्वचे सर्व विषय 2 भाषेमध्ये राहणार आहे, इंग्रजी प्लस तुमची लोकल लँग्वेज. यामध्ये पहिल्या 3 विषयांवर म्हणजेच बघा, फायनान्स अवेअरनेस, इंग्रजी आणि मॅथमॅटिक्स रिझनिंग यावर तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातील आणि मॅथमॅटिक्सवर तुम्हाला 35 प्रश्न विचारले जातील. अशा प्रकारे 155 प्रश्नांचा तुमचा पेपर राहणार आहे. यामध्ये गुण राहणार आहेत एकूण 200 आणि कोणत्या विषयाला किती वेळ मिळणार आहे ते तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता. टोटल राहणार आहेत 2 तास. 2 तासांमध्ये तुम्हाला 200 प्रश्न 2 तासांमध्ये तुम्हाला 155 प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि 200 गुणांचा तुमचा पेपर राहणार आहे. कोणत्या पेपरवर म्हणजे कोणत्या विषयावर किती वेटेज आहे ते तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता. कारण सध्या परिस्थितीमध्ये आपण प्रिलिमसाठी फॉर्म भरणार आहोत, तर प्रिलिमबाबत मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. मेन्सबाबत सर्व माहिती मी तुम्हाला देणार नाही. ओके, आता समोर बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये टोटल किती जागा आहेत, तर टोटल जागा आहेत 1117. ओके, तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्ही स्वतः जागा बघून घेऊ शकता. ओके, OBCसाठी बघा 297, SCसाठी बघा 113, STसाठी 97 आणि EWSसाठी 109 आणि ओपन कॅटेगरी 501 जागा आहेत. अशा प्रकारे टोटल आहेत 1117 जागा मिळालेल्या आहेत. ओके, यामध्ये जे अदर रिझर्वेशन असते, हँडिकॅप असेल किंवा एक्स सर्व्हिसमॅन असेल, ते तुम्ही स्वतः इथे बघून घेऊ शकता. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुम्ही तुमच्या मनातील शंका मला टेलिग्रामवर सुद्धा विचारू शकता. टेलिग्रामवर आपला कमेंट सेक्शन ओपन असतो. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घ्या. तुम्हाला खूप जास्त फायदा तिथे होणार आहे. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.